पुणे शहरात पहा, तुम्हालाही दिसत असेल, सगळ्यांना माहिती आहे, दिसतंय ते की WHO अहवाल आज रोजच वाढत चाललेला आहे. प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आपण कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेलं तर श्वसनाचा त्रास असेल, डोळ्याचा त्रास असेल, पाण्याच्या नदीचं पाणी जे आहे, जलप्रदूषण असेल, हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. याला जबाबदार जे आहे ते प्रशासकीय अधिकारी जे आहे, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचं नियंत्रण कार्यालय. हे मी गेले अनेक वर्ष, मी 1.5-2 वर्ष या विषयाला मी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. 750-800 आस्थापनांना त्यांना नोटीस त्यांनी द्यायला पाहिजे. नोटीसमध्ये त्यांचा उल्लेख आहे की तुमच्यावरती 7 दिवसात अमुक कलमानुसार कारवाई करण्यात येईल. 1.5 वर्ष झालं तरी हा व्यक्ती कारवाई करत नाही आहे. त्यांनी जर कारवाई केली असती, आमच्या प्रयत्नांना थोडंसं पुणेकर वाचले असते. आमचा खूप प्रामाणिकपणाने हा पुणेकरांचा जीव वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याची जबाबदारी हे प्रशासन आहे. अगदी निष्क्रिय प्रशासन आहे. वेळोवेळी परवाच्या दिवशीच या मंडळाचे चेअरमन जे आहेत सिद्धेश कदम यांनाही मी सांगितलं की या व्यक्तीला पहिले इथनं काढून टाका. मी 1.5 वर्षापासून हा विषय करतोय. माननीय राजसाहेब ठाकरे, आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना कल्पना आहे, आम्हाला पुणेकरांना, आम्हाला महाराष्ट्र सैनिकांना त्याची कल्पना आहे की साहेबांनी सुद्धा प्रदूषणावरती पुण्यावरती आम्हाला खूप वेळा आम्हाला बोललेले आहेत की तुम्ही लक्ष ठेवा. माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या सगळ्या पुण्यात एकूण त्यांच्या जे पाण्याचा दृष्टिकोन जो आहे त्यातून पुणे वाचलं पाहिजे. पुणे जर वाचवायचं असेल तर पहिलं या अधिकाऱ्याला घालवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत. मास्क लावण्याचं कारण असं होतं, आज आपण जर एअर क्वालिटी इंडेक्स जर बघाल, प्रत्येकाच्या मोबाईलला मोबाईल बघाल, अख्ख्या पुणे शहरात कुठेही हवा शुद्ध नाही आहे. या ठिकाणी आम्ही इंडेक्स काढलेला, ह्या ठिकाणी पण हवा शुद्ध नाही. जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं जर काम आहे की पुणेकरांना श्वास नीट घेता आलं पाहिजे, पिण्याचं पाणी स्वच्छ पाहिजे. काय आलं आहे की हे प्रदूषण नियंत्रण मंडळ, RMC प्लांट झाले, अशा सर्व म्हणजे ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे तिथं हे सगळे परवानगी दिली जाते. आता रिडेव्हलपमेंटची जी कामं आहेत त्याचे पण नियमाचे अटीचं पालन होत नाही आहे. बांधकाम झालं सगळीकडं, म्हणजे ह्या असं होणार आहे. पुणेकरांचं आयुष्य जे आहे ना, मी तर म्हणतो 60 वर्षातच पुणेकर सगळे हे जातील, कारण अशा प्रकारे आपल्या सगळ्या अवयवांचा त्रास ह्या प्रदूषणामुळे होतोय. त्यामुळं आमची महाराष्ट्र सेना म्हणून आम्ही ह्या गंभीर विषयात आम्ही लक्ष घालतोय आणि या विषयात लंगोटे साहेब जे आहेत अनेक वर्षापासून या जागेवर बसलेले आहेत आणि एकदम निष्क्रिय आहेत आणि त्यांच्यामुळं पुण्याच्या प्रदूषणाच्या पातळीमध्ये वाढ झाली. हे नियंत्रण करण्याच्या ऐवजी ते आमंत्रण देतात आहे. त्यामुळं आम्ही सगळे महाराष्ट्र सेना या ठिकाणी आंदोलन करतोय आणि हे आमंत्रण कशासाठी देत आहेत यासाठी याची गंभीर चौकशी झाली पाहिजे. कारण अनेकांना नोटिसा देऊन एखादं विषय त्यांना कळतं की प्रदूषण करतोय, तरी नोटीस दिल्यानंतरही 8 दिवसाची नोटीस दिल्यानंतरही पुढील कारवाई होत नाही. मग ती कारवाई का होत नाही? त्यांच्यावरती कुणाचं ओझं आहे का? कुठल्या पुणे शहरातल्या कुठल्या राजकीय लोकांचा दबाव आहे किंवा यांच्याकडे पैशाच्या थैल्या येतात त्यामुळे हे कारवाई करत नाही? हा आमचा गंभीर आरोप या प्रशासनावरती आहे आणि पुणे शहराचं प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी आम्ही हा गंभीर विषयात हे लक्ष घालण्यासाठी आपल्या सर्वांना इथं बोलवलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.